मानव सृष्टि के राइट न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। मैं आपका होस्ट एंड दोस्त अनिरुद्ध तिवारी आप लोग के लिए हमेशा नई नई खबर लेके आता रहता हूं। आज की खबर कुछ खास है। दिव्यांग ह्यूमन राइट द्वारा 8 जुलाई 2024 को ठाणे महानगर पालिका में किया गया आंदोलन, जो कि दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर भरत जादव सर की अगुवाई में किया गया, जिसमें उनके टीममेट्स तथा बड़ी मात्रा में दिव्यांग, वृद्धा, विधवा तथा ज्येष्ठ नागरिक शामिल हुए। 1000 से भी ज़्यादा लोगों का समुदाय था वहाँ पर। ठाणे महानगर पालिका द्वारा 2021, 22 और 23 को अनुदान दिया गया था। मार्च में अनुदान दे दिया जाता है, लेकिन जुलाई 2024 आ गया, फिर भी न ही फॉर्म निकाला गया है और न ही अनुदान की बातों को कहीं भी बताया जा रहा है। जो भी ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग इस अनुदान के भरोसे पे थे, उनको जो सहूलियत मिल रही थी उसका विचार न करते हुए अभी तक ठाणे महानगर पालिका द्वारा कुछ भी सूचना नहीं दी गई है। दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर भरत जादव सर ने अपने संबोधन में इन्हीं बातों का जिक्र किया है। उनका कहना है, हमारे इस आंदोलन में जो मुद्दे हैं उन पर ठाणे महानगर पालिका द्वारा अगर विचार नहीं किया तो सभी दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक और दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन के सभी टीममेट्स सब 8 दिन के बाद अमर उपोषण पे जाएंगे। दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष भरत जादव सर, उनके द्वारा जो भी चीजें संबोधित की गई हैं उससे कुछ झलकियां मैं आप लोगों को दिखाता हूं। ठाणे महानगरपालिकेवरती संविधान कायद्याप्रमाणे आपण ठाणे महानगरपालिकेवरती दिव्यांगांच्या, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या निधीसाठी आपण ठाणे महानगरपालिकेला 2 वेळा निवेदन दिले होतं की 2023-24 या कालावधीमध्ये जो काही 5% राखीव निधी दिव्यांगांचा तो त्यांना 30 मार्चपर्यंत त्यांच्या अकाउंटला जमा व्हायचा असतो। दरवर्षी हा निधी त्यांना मिळत होता, परंतु ह्या वर्षी मार्च महिना समजून आज 4 महिने होत आले, 5 महिने होत आले, तरी महानगरपालिकेने जो काही दिव्यांगांचा निधी, ज्येष्ठ नागरिकांचा निधी, निराधार महिला, विधवा महिला यांचा निधी दिलेला नाही। त्यासाठी आज दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशनच्या वतीने महानगरपालिकेवरती साखळी उपोषण आणि आंदोलन आम्ही घेतलेले आहे। हे संविधान कायद्याप्रमाणे शांततेने आम्ही करणार आहोत। कुठल्याही प्रकारचं आम्ही विचित्र अपशब्द किंवा अपशब्द कुठलेही कृत्य करणार नाही। कायद्याचं पूर्ण पालन आम्ही दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन करणार आहे। पण आम्ही शासनाला, महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही विनंती करतो की हे ठाणे शहर, हे जे ठाणे शहर आहे हे तुमचं माहेरघर आहे आणि माहेरघरामध्ये असलेले जे दिव्यांग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, महिला वर्ग आहे, हा तुमच्या कुटुंबातला भाग आहे। आणि आज मार्च महिना होऊन सुद्धा तुमच्या कुटुंबातले माणसं जर उपाशी असतील, त्यांचे जे 24,000 किंवा महिलांचे 12,000 जर त्यांना मिळाले नसतील तर ते कसे काय त्यांच्या मुलाचं शिक्षण करतील, कसं त्याचा उदरनिर्वाह करतील, यांचे विचार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विचार केला पाहिजे की आपल्या ठाणे शहर तुमचं माहेरघर असताना ठाणे महानगरपालिका आयुक्त माजी आयुक्त अभिजित तांगर साहेबांना आम्ही 2 वेळा निवेदन दिले। त्यांनी तो आदेशाचं पालन करणार होते, परंतु ती बदली झाली। आता आम्ही कोणाकडे न्याय मागावं? शेवटी आज जून महिना उलटून गेला, मुलांच्या शाळा चालू झाल्या, तरी सुद्धा ह्या दिव्यांगांच्या मुलांना पैसा जर निधी येत नसेल तर त्यांनी जगायचं कसं, मुलाचं शिक्षण करायचं कसं, असे अनेक प्रश्न या दिव्यांगांपुढे आहेत। म्हणून दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशनचा मी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव आणि आमचे पदाधिकारी यांनी हाच विचार केला की दिव्यांगांच्या प्रश्नासाठी या ठाणे महानगरपालिकेला आम्ही 3 वेळा निवेदन दिलेलं आहे आणि आजही त्यांना आम्ही सांगतोय की आमच्या गरीब ह्या दिव्यांग बांधवांना, या विधवा महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचं जो काही सुप्रीम कोर्ट असेल, ते संविधान कायदा असेल, हा जो 70 वर्षापासून त्यांना जो 5% निधी द्यायचा असतो तुम्ही का देत नाही, याची चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या दिव्यांगांना 5% घरं हे त्यांना दिले गेले पाहिजेत असं आम्ही तुम्हाला सांगतोय। त्याचप्रमाणे गाळे, त्यांच्या धंद्यासाठी गाळे उपलब्ध करून देणे 5%, त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणासाठी फी माफ करणे, आरोग्याचा
प्रश्न माफ करणे, त्याचप्रमाणे त्यांना स्टॉल असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या नोकऱ्या असतील 5% या तत्काळ भरल्या गेल्या पाहिजेत, असं आम्ही संविधान कायद्याच्या माध्यमातून आणि साखळी उपोषणाच्या माध्यमातून आज आम्ही महानगरपालिकेला करत आहोत. महानगरपालिकेने तत्काळ याच्यावर कारवाई करावी आणि माझ्या दिव्यांग बांधवांना, माझ्या विधवा महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचं जो निधी आहे त्यांच्या अकाउंटमध्ये आलं पाहिजे, असं आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त सौरभराव यांना आम्ही विनंती करतो की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण हे गरीब जनता आहे हो, हे काही सैनिक नाही, हे लढाऊ जनता नाहीये, हे फक्त त्यांच्या हक्कासाठी तुमच्याकडे येत आहे. एक तर तुम्ही त्यांना 5% नोकऱ्या पण देत नाहीये, लक्षात ठेवा, त्यांना 5% घरं देत नाही. हा जो कायदा आहे हा संविधानात कायदा आहे आणि हा कायद्याच्या अंमलबजावणी तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून माननीय आयुक्त साहेबांनी केली पाहिजे आणि माननीय आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासन यांना आम्ही विनंती करतो की ज्या काही नगरसेवकाच्या 5% जागा आहेत, स्वीकृत नगरसेवक, विविध समित्या, शिक्षण समित्या, परिवहन समित्या, स्थायी समित्या, यामध्ये सुद्धा 5% अपंगांच्या जागा प्रतिनिधी त्या ठिकाणी नियुक्त केले गेले पाहिजेत. अहो कायदा आहे आणि हा कायदा जर तुम्ही अंमलबजावणी करत नसाल तर शेवटी जगायचं कसं, त्यांचा हक्क मांडायचा कसा? त्यांचे प्रतिनिधी जर या महानगरपालिकेत राहिले तर ते त्यांच्या निधीविषयी बोलू शकतील, त्यांच्या विविध प्रश्नाविषयी प्रश्न मांडू शकतील. म्हणून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये दिव्यांग भवन हे बांधलं गेलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला त्या ठिकाणी बैठक घेऊ शकतील. असं प्रत्येक प्रभाग समितीमध्ये दिव्यांग भवन बांधावं असं आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने तुम्हाला आम्ही विनंती करतो. त्याचप्रमाणे काही दिव्यांग असे आहे की हिमोफिलिया पेशंट आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावरती जो काही लसीचा साठा आहे हा साठा आवश्यक असतो, तो आपल्या ठाण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कमी प्रमाणात आहे. तर माननीय एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री यांना मी निवेदन करतो, आरोग्य मंत्र्याला निवेदन करतो आणि महानगरपालिकेला निवेदन करतो की या बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर हिमोफिलियाची जी लस आहे ती उपलब्ध करून द्यावा, कारण त्याचा जीव सुद्धा हा महत्वाचा आहे. आपण बघतोय की जे काही दिव्यांग आहे, जे विधवा महिला आहे, यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, आरोग्यापासून वंचित ठेवू नका. त्यांना जे काही त्यांचे हक्काचे कायदे आहेत 70 वर्षापासून, ते कायदे किंवा जो सिंचित निधी आहे, राखीव निधी आहे, तो त्यांच्या बँक अकाउंट मध्ये तत्काळ लवकरात लवकर फॉर्म काढून तत्काळ जमा करावं अशी विनंती करतो. ह्युमन राइट फेडरेशनचा प्राध्यापक बरेच्या दौसर आगे बढ़ो, प्राध्यापक बरेच्या दौसर आगे बढ़ो, दिव्यांग ह्युमन राइट फेडरेशनचा, दिव्यांग ह्युमन राइट फेडरेशनचा प्राध्यापक बरेच्या दौसर आगे बढ़ो, प्राध्यापक बरेच्या दौसर आगे बढ़ो. दिव्यांग सगळ्यांनी आंदोलन केलं महापालिकेसमोर, काय आपली मागणी आहे? दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती जे आंदोलन घेतलेलं आहे, यामागं आमचं एक हे आहे, महानगरपालिकेला आमचं एक त्यांच्याकडे मागणी आहे की 2023-24 मार्चपर्यंत दिव्यांगांचा जो 5% निधी, राखीव निधी असतो उत्पन्नाचा अर्थसंकल्पीय, तो निधी त्यांना मार्चपर्यंत त्यांचे फॉर्म भरून त्यांच्या अकाउंटला जमा करायचा असा कायदा आहे. परंतु महानगरपालिकेने आम्ही 2-3 वेळा निवेदन देऊनसुद्धा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले नाही. माननीय माजी आयुक्त बांगर साहेबांनी त्याचा आदेश दिला होता, परंतु त्याचं पालन ह्या ठिकाणी केलं गेलेलं नाही. पण आता जे काही नवीन आयुक्त सौरभराव आलेले आहे, त्यांना विनंती करतो की जो काही अपंगाचा निधी आहे तो तत्काळ त्यांचे फॉर्म भरून लवकरात लवकर त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा करावे. विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक अशा पेशंटचे जे काही नागरिक आहेत त्यांचेसुद्धा जे काही 12,000चं अनुदान आहे ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हावं. त्याचप्रमाणे जे काही दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन प्रत्येक प्रभाग समितीमध्ये असावं, त्यांच्या 5% नोकऱ्या त्यांना मिळाव्यात, त्या भरल्या गेल्या नाही त्या भरून काढाव्यात. माननीय महापौर जे होते, माजी महापौर नरेश मस्केंनी आदेश दिला होता की तत्काळ नोकऱ्या भरल्या जाव्यात, परंतु त्या आदेशाचं पण पालन केलं गेलेलं नाही आहे. आज ते खासदार झालेले आहेत, म्हणून खासदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या कुटुंब असलेलं जो ठाणा शहर आहे, या ठाण्यातले जे दिव्यांग आहे ते आज उपाशी आहे, ते शाळेपासून जे मुलं वंचित आहे, ज्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत
जे काही ज्येष्ठ नागरिक आहे यांचे जे अनुदान असल्यामुळे ते पण त्रासलेले आहेत, यांची जे काही जे काही शोकांतिका आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचे जे काही पदाधिकारी, सगळे सदस्य, जे मान्यवर नागरिक या लोकांचे या ठिकाणी मोर्चा साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही त्यांना इंटिमेशन देतोय. 8 दिवसात जर त्यांचं अनुदान त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जर जमा झालं नाही, फॉर्म भरले गेले नाही, तर आम्ही पुढे लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की लवकर कारवाई करावी, नाही तर अन्यथा आम्ही सगळे ठाण्यातले जे ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील, महिला वर्ग असेल, विधवा महिला वर्ग, आम्ही सगळे मिळून आमरण उपोषणाला बसणार आहोत. याची काळजी शासनाने घ्यावी, ठाणे महानगरपालिकेने घ्यावी अशी आम्ही विनंती करत आहोत. आतापर्यंत 11,000 दिव्यांग आहे, 11,000च्या वरती आकडा आहे. 11,000 दिव्यांग दरवर्षी 28,000 कोटीच्या आसपास त्यांना अनुदान 2023पर्यंत म्हणजे 24पर्यंत मार्चपर्यंत दरवर्षी दिलं जातं. पण ह्या वर्षी 2024 मार्च 2024 होऊन गेलेलं आहे. ते त्या वर्षाचं अनुदान आहे ते अजूनपर्यंत त्यांच्या अकाउंटला आलं नाही, फॉर्म भरले गेले नाही. हा दिव्यांगावरती असं एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांनी आत्महत्या करावं की शेतकऱ्यांसारखी अशी परिस्थिती ह्या ठाण्यातल्या महानगरपालिकेने केलेली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आप इलेक्शन में इतने पैसे खर्चे करते हो, इतना पैसे बांट देते हो, लेकिन जो संचित निधि से आपको दिव्यांग, वृद्धा, ज्येष्ठ नागरिकों को जो पेंशन देना चाहिए, आप उस चीज़ों को करने के लिए इतना समय क्यों लगाते हैं? ना आप फॉर्म निकाल रहे हैं उसके बारे में, नहीं कुछ उसका रिजल्ट है, ना कुछ सूचना दिया जा रहा है. आपसे आपका पैसा तो नहीं मांगा जा रहा, ये तो उनका खुद का हक का पैसा है जो कि आप संचित निधि से देते हैं. हमने कुछ बाइट्स कट किए हैं, उनका क्या कहना है आप वो भी सुनिए. कशासाठी आलं काय? आमची जी निधी आहे ना गेल्या 2 वर्षापासून आले नाही आहेत, तर ते बँकेत यायला पाहिजे. आमचे प्राध्यापक भरत जाधव साहेबांनी खूप हे केलं आहे, त्याच्यासाठी खूप लढले आहे, पण आतापर्यंत काही झालेलं नाही काम, तर ते व्हायला पाहिजे. ते नाही त्यांनी केलं, मग तुम्ही नंतर मग काय करा? आता समजा आमचं हे झालं नाही, ह्या टाइमला बी समजा नाही झालं तर आम्ही उपोषणला जाऊ. हां 8 दिवसाच्या नंतर समजा नाही झालं, आम्ही 8 दिवसपर्यंत थांबणार आहोत. आणि ह्याच्या अतिरिक्त नाही झाला तर आम्ही आमरण उपोषण जाणार आहे. प्लीज हे काम आपलं व्हायला पाहिजे. अजून मार्च गेला, 5 महिने झाले हे सुद्धा, तरी सुद्धा काही काम झालेलं नाही. आणि ते चेंज झाले आहेत, ते साहेब बदलीवर गेले, तरी सुद्धा काय झालेलं नाही आहे. नवीन साहेब आलेले आहेत, तर आमची कामं व्हायला पाहिजे. गॅरंटीशी आमचे प्राध्यापक साहेब भरत जाधव खूप लढतात त्याच्यासाठी, तर त्यांचं हे व्हायला पाहिजे. आमची सगळ्यांची संघटनेची नम्र विनंती, हे काम व्हायला पाहिजे. आम्हाला पण वाटतं तुम्हाला खुर्च्या मिळाव्या, पण आमचा गरिबाचा विचार करत नाही. आज आमच्या घरामध्ये काय चाललं कोण कमवणार नाहीये. एकनाथ शिंदे आल्यापासून आम्हाला आरती केली, आज एकनाथ शिंदेपासून आम्हाला आज तिकीट व्हायला केली. आम्ही म्हणतो आमचा भाऊ पाठीशी उभा आहे, पण भावाने आम्हाला पण आता आणखी परत साथ दिली, पण भावाने आणखी पाठ केली. पण भावाने अशी पाठ करायला नाही पाहिजे. गरिबाच्या पाठीमागेच उभं राहावं आणि महिलांच्या मागेच उभं राहावं, तर एकनाथ शिंदेने आमचा आशीर्वाद मिळेल. आणि गरिबासाठी एकनाथ शिंदेनी सत्यानी महिलांना आणि विधवा बायांना कुणाचा आधार नाही आहे. घरोघरी येऊन त्यांची चौकशी नाही केल्या. 1002 मध्ये पाऊस पडला होता, घरं बनली होती. आम्हाला गाववाल्यांनी नागरी लोकांनी बाहेर काढलं, वड्या करून लावून आम्हाला बाहेर काढलं, वाचवलं. त्यांनी खाजा पिणं आम्हाला 4 दिवस दिलं, पण आमचं सामान गेलं, त्याची शोध लावलं नाही कुणी. आज एकनाथ शिंदेने आम्हाला काही दिलं नाही. आज आम्ही वोटिंग करतो त्यांना, एकनाथ शिंदे यांना खुर्ची मिळावी. एकनाथ शिंदेना अगदी बहिणीने आवडीने आम्ही खुर्ची मिळावी म्हणून आम्ही बोलतो एकनाथ शिंदेने यावं म्हणून, पण आमचा विचार करत नाही. एकनाथ शिंदेनी आमच्या घराबरोबर एकनाथ शिंदेनी येऊन चौकशी करावी, ही महिला काय खाते म्हणून. बोला आमची जी पेन्शन आजपर्यंत माझा एवढा वय झाला, आजपर्यंत मला 5 पैसे कुणी दिले नाहीत. तर हे घरोघरी विचारलं नाही आहे लावून. आज या महिलाला काय करतात, त्याची जरी परिस्थिती ही आई आहे, एवढी पण माझी आई, माझ्या जन्म दिलेली आई जरी नसेल तरी पण माझी आई सगळ्यांना बिल्डिंगच्या लोकांना दिलं, आमचे कुणाही विचार नाही केला. गावत्यात पुढे काय बोलते, पुढे चला पण माझे हटू नका. दिव्यांगांचा पगार त्यांचा म्हणणं आहे की आमचं आम्हाला जे आहे ते आमचं आम्हाला एक्स्ट्रा नको आहे.
जे आमचं आहे तेच आम्हाला द्या, पण तेच तुम्ही अटकवताय असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा पण तसा सिलेंडरचा काढला, सिलेंडरचे पैसे माफ झाले, अर्धे पैसे तिकडे आता 1500 रुपये सिलेंडर झाला. कसं बाहेर घ्यायचं सिलेंडर? त्याचा कमवणार नाही, एक वेळेला लाईट बिल भरायचं का सिलेंडर घ्यायचं? त्याच्यापूर्वी काय पैसे भेटत नाही, त्याच्या अगोदर आम्ही 2-3 वर्ष घेतलो, पण आता आमच्या मुलांना पण नाही, आमच्या मुलातर्फे पण नाही आहे. पण आम्ही गरीब लोक, आम्ही काय खायचं आणि काय भेटणार आम्हाला? आणि दिव्यामध्ये काही नाही आहे, पाण्याची सुद्धा आम्हाला त्रास आहे. तरी पण आम्ही काय नाही आम्हाला करतो. मुलं कामाला जातात, त्याच्यानंतर आम्ही आपलं घरी काम करतो. आता आम्ही दोघंच आहोत, मुलगा मुलगी. थोडं कामाला निघून आपला काय नाही काय करते थोडा, पण पैसा नाही त्याच्यामुळे मग आम्ही काय करायचं? पेन्शन आमची लवकरात लवकर द्यावी. ते जे आम्ही वाट बघतोय 2 वर्ष. 2 वर्षाचे पेन्शन 2 वर्ष आम्हाला मिळायची याच्याकडे 3 वर्ष भेटली, पण आता 2 वर्ष काही नाही. ते आमचं आम्हाला द्यावं, आम्हाला पेन्शन द्यावं. आम्हाला पेन्शन द्यावी. फेडरेशनचे सदस्य आतापर्यंत जे 2 वर्षापासून आमचा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक किंवा विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे दिव्यांग अंध मुक बधिर एवढे आहेत, त्या लोकांना अजूनपर्यंत 2 वर्षापासून अनुदान मिळाले नाही. ह्या 2 वर्षात जर महानगरपालिका जर अनुदान टाकू शकत नाही तर काय फायदा यायचा? जर तुम्ही अनुदान देऊ शकत नाही तर आम्हाला उपोषणावर बसण्याचं. तर आता काय वापस नाही केलं तर मग तुम्ही काय कराल? ह्या 8 दिवसामध्ये आम्ही उपोषण करायला बसू, आमरण उपोषण जर नाही झालं तर. आणि आयुक्त साहेबांनी हीच नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमचा विचार करावा. जे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ज्येष्ठ वर्ग जे आहेत सर्व त्यांच्यासाठी. आणि मी माझ्यासारखा व्यक्ती आता तुमच्या दाराशी आलो आहे कुबडे घेऊन. मी येता 3 वेळा पडलो आहे रस्त्यात, 3-4 वेळा पडले. त्याचा तुम्ही विचार करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ लाईव्ह बघायचा असेल किंवा तुमच्या मोबाईलवर येत असेल तर बघून घ्या. हो तेच बघा, तुम्ही स्वतःहून बघा. ते हँडिकॅप आहेत, आज त्यांचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा ते इथे आलेत आणि ते उपोषण, आणि ते खरं बोलतायत. आता जर या मतलब ह्या संडेला जर नाही झालं मंडेला, तर मग पुढच्या मंडेला ते उपोषणाला बसणार आहेत. म्हणून त्याच्या आधी प्लीज त्यांचं ऐका, त्यांची रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी, ते तेवढं करा. त्यांची पेन्शन त्यांना भेटली पाहिजे, ते त्यांच्या हक्काचं आहे, ते तुमचं मागत नाही आहे, ते त्यांच्या हक्काचं आहे, ते त्यांना भेटलंच पाहिजे. एकच सांगायचं आहे की साहेब मी माझे 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचं मी अक्षरशः महानगरपालिकेशामध्ये ॲडमिशन केलं आहे. का तर माझ्याकडे फी भरण्याचे पैसे नाहीत. जर तुम्ही मला आत्तापर्यंत जर माझ्या याच्यात अकाउंटमध्ये पैसे टाकले असते, माझ्या हक्काचे पैसे दिले असते तुम्ही, तर मी प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन करून त्यांना त्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवलं असतं. पण आता माझी तशी परिस्थिती नाही आहे. मी आता त्यांना सरकारी महानगरपालिका शाळेमध्ये शिकवतो आहे. जर तुम्ही ह्या 2 वर्षाचे मला अनुदान दिलं असतं तर मी माझ्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण दिलं असतं. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि लवकरात लवकर दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांना त्यांचं अनुदान लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा फॉर्म काढून लवकरात लवकर द्यावे, ही तुमच्याकडे नम्र विनंती आहे. नमस्ते, माझं नाव सोहन कुमार रामशेष भट. मी एक दिव्यांग स्टुडंट आहे. सध्या जोशी बेडेकर ठाणा कॉलेजमध्ये आहे SYBAला. आम्हाला 2023-24चं जे अनुदान होतं ते मिळालं नाही महानगरपालिकेकडून. आणि आम्ही जे कॉलेजची फी भरतो ती पण आता वाढत चालली आहे. माझ्यासारखे खूप स्टुडंट असे आहेत की ते दुसऱ्यांकडून मागून त्यांची फी भरतात. असे प्रॉब्लेम्स आम्हाला आलेले आहेत. का आले? कारण महानगरपालिकेने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी आम्हाला अनुदान दिलं नाही. प्राध्यापक भरत जाधव सरांनी खूप निवेदन केलं त्यांना, तरी पण त्यांनी ऐकलं नाही. आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांना पण त्यांचं अनुदान मिळालं नाही. जर महानगरपालिकेने 8 दिवसाच्या आत जर फॉर्म काढले नाही आणि आमचे फॉर्म जमा करून घेतले नाही आणि 24,000 आम्हाला दिले नाही आमचे जे अनुदान आहे, तर आम्ही 8 दिवसानंतर आमरण उपोषणाला बसू. आणि तेव्हा काही करून महानगरपालिकेला आमचं अनुदान द्यायला लागेल असे मी महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राज साहेब
यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. मला कुणाचा आधार नाही आहे आणि मी आता अन्न खायची माझी मुसीबत आहे. मी पहिली धंदा करायचो कडी रोडला, आता 2 वर्ष बंद आहे. माझा घरी बसली आहे, कोणी माझा आधार नाही. पोरगा पण माझा कामाला नाही, एकच मुलगा आहे, त्याला 2 पोरांची लहान आहे. पण आता देत नाही ना. एवढी पेन्शन मला लवकर चालू होण्या, मला लोक बोलत आहेत, मला त्यांचे ज्याचं 10 घेतलंय त्याचं 5 तरी द्यायला हवे, त्यांच्या नरकात मला जायला नाही. एवढा माझी इच्छा आहे. अभी आपने उन सारे दिव्यांग, वृद्धा, विधवा और ज्येष्ठ नागरिकों के अपने संवेदना को सुना. उनके लिए ये जो अनुदान की राशि है वो कितना ज़्यादा मायने रखती है. दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर भरत यादव सर ने बहुत बार ठाणे महानगर पालिका में इसी चीज को लेकर लेटर दिए हैं. तो उसकी कुछ प्रतिलिपि है जो अभी इस वाले आंदोलन में हमारे राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब तथा नवनिर्वाचित आयुक्त सौरभ राव जी को दिया गया है. तो इसकी कुछ प्रतिलिपि है जो मैं इस वीडियो के अंत में डाल रहा हूं. आप सब इसे जरूर देखिएगा. और जो भी इस वीडियो को देख रहा है, मैं उनसे विनंती करना चाहता हूं कि आप लोग ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें, जिससे यह वीडियो हमारे राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब के पास तक पहुंच जाए, जिससे उन्हें भी पता चले कि यहाँ पर उनके थाने में ऐसी परिस्थिति है दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा, वृद्धा लोगों के साथ में. जय हिंद, जय महाराष्ट्र.